आपल्यासोबत बचू कडुए आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ऑपरेशन टायगरची चर्चा अजूनही आपल्याला होताना दिसत आहेत। कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं हे कुठेतरी शिष्टाई होती आणि 6वा खासदार हा त्यांच्यामुळे आला, अशा प्रकारच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मला असं माहीत नाही एक तर पूर्ण काय चर्चा आहे, पण आखरी ते शिवसेनेत सामील झालेल्या शिंदे साहेबांच्या त्यानं ते आता मला असं वाटतं याला एक वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करण्यात काही अर्थ उरत नाही। आखरी जो काही आज जनसामान्यात ज्या भावना आहे किंवा जी ताकद वाढली आहे ती शिंदे शिवसेनेचीच वाढली आहे। त्याच्यानं आता कोणं काय प्रयत्न केले याच्यापेक्षा कशा पद्धतीनं आले आणि कुठं ते सामील झाले हे फार महत्त्वाचे आहे। केंद्रच्या भाजपचा पण याच्यात मोठा वाटा होता असं पण बोललं जात आहे। असेल ना, आखरी महायुतीमध्ये आले त्याच्यानं तो वाटा असू शकतं, पण महत्त्वाची भूमिका शिंदे साहेबांची आहे। दुसरा मुद्दा पाहायचा तर प्रवीण दरेकरांसोबत तुमचा वाद काल होताना दिसला होता। कुठेतरी महायुतीमध्येच वाद होता आहे अशा प्रकारचं चित्र देखील समोर येताना दिसतं। नाही, असा वाद तो काय क्षणातला विषय आहे, त्या घटनेपुरता तो मर्यादित आहे। याचा अर्थ तो भाजप शिवसेनेचा वाद आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। मी शेतकऱ्याचा विषयासंदर्भात पोटतिडकीनं मांडत असताना त्यांनी आम्हाला सभागृहातल्या नियमाला ते धरून नये असं त्यांनी म्हटलं। तो त्यांचा विषय असेल, पण माझा विषय हा शेतकऱ्याचा राहील। त्या संदर्भात आमच्या भूमिका फार ठाम आहे। त्याच पद्धतीनं काही जरी झालं, त्यांनी आम्हाला काल परवा शिव्या पण घातल्या। त्याच्यात ज्या पद्धतीनं ते बोलले, तो अपमानित करण्याचं ज्यांनी जे भाषा वापरली त्याचा काही आम्हाला हे नाही। आम्ही शिव्या खाऊ काय, त्यांचा आला टाईम तर शेतकऱ्यासाठी मारही खाऊ, पण आमची भूमिका बदलणार नाही, लक्षात घ्या। असं दिसतं आहे की या अगोदर पण अनेकदा पाहिलं की मुख्यमंत्र्यांवर तुम्ही विधान करता, भाजपचे नेते तुमच्यावर तुटून पडतात। दुसरीकडे पुन्हा एकदा विधान होतं किंवा काही विधानं होतात, पुन्हा एकदा भाजपची नेते किंवा कार्यकर्ते हे तुम्हाला बोलताना दिसतात। हा थोडा प्रत्येक पार्टी जरी मित्र असलो तरी एकमेकाची बाजू घेण्याचा तो प्रकार आहे। आम्ही आमची बाजू घेतो, ते त्यांची बाजू घेतो, तर याच्यात काही नवल नाही आहे ना। संघर्ष अटळ म्हणायचा, संघर्ष कुठं आहे, हा शब्दाचा खेळ आहे फक्त। बातचीत केलं तर हे होते बच्चू कडू, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच जो वाद होतो आहे तो वाद नसून कुठेतरी आम्ही आमची बाजू मांडतोय आणि ते त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात। कॅमेरामॅन सचिन शिंदेचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।